बार काउन्सिल, वकील संघ सदस्य, विविध कार्यकारी सोसायटी, तज्ञ संचालक श्रीमंत पेशवे पतसंस्था डुबेरे. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. आघाडीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. जितू पाटोळे यांना आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला शुभम तांबे आपल्याला बघायला मिळतात. ही आघाडीची जोडी आहे. तर पहिल्या षटकाचा विचार जर केला तर सचिन उगले आपल्याला पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळतात. एक धावे ते पूर्ण झाली आहे. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावफलकावर 2 धावा गणेशजी जगताप सर आणि स्वप्नीलजी कपिले पंच म्हणून कार्यरत आहेत. गणित गुरु निमगाव या संघाचा विचार जर आपण केला तर संघमालक गणित गुरु पुस्तकाचे प्रकाशक शांताराम अहिरे सर, तुळशीराम कांडेकर सर यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला किट पार्टनर आहेत क्रिस्टलाइन इंटेरियर अँड मॉड्युलर किचन, प्रियंकाजी शिंदे, कृष्णा शिंदे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसतोय. 2 धावा झाल्यात. लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे. फटका थोडासा मिसटाइम जरूर आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक कुणीही नाहीये, कारण मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाला तिथे प्रयत्न करावे लागले. त्यांना प्रयत्न तर चांगले केले, परंतु झेल तिथे होऊ शकलेला नाही. 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. 2च्या मदतीने धावसंख्या 4 या आकड्यावरती जाते. जितू पाटोळे ॲज आयकॉन म्हणून या संघामध्ये खेळत आहेत. दुसऱ्या बाजूला महेश डावरे यांना आपण बघणार आहोत. तर शुभम तांबे यांना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. चार धावा धावफलकावर आहेत. चांगला फटका आहे, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. फटका चांगला होता, फटका अतिशय सुंदर होता, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाला शोधलं शुभम तांबे यांनी आणि तिथे विकेट मिळते आहे. शुभम तांबे बाद होत आहेत. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. तर नवीन फलंदाज सुनील शेळके आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1-4 अशी धावसंख्या झाली आहे. पहिली विकेट गेली. शुभम तांबे बाद झाले. त्यांची जागा घेण्यासाठी डावखुऱ्याचे फलंदाज सुनील शेळके दाखल झाले. अनुभवी खेळाडू गांगुली या नावाने त्यांना ओळखलं जातं सिन्नर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आज फलंदाजी देखील त्याच पद्धतीने करणं आवश्यक आहे. दुसऱ्या बाजूला सचिन उगले यांना आपण जर पाहिलं, सचिन उगले यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना 1-4 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बॉलला ठेवलंय. त्याला छेडण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 1-4 व्हाईट यॉर्करचा प्रयत्न इथे करण्यात आलाय, परंतु व्हाईट बॉलचा इशारा देखील येताना पाहायला मिळेल, कारण ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरचा हा चेंडू होता. धावसंख्या 5 झाली आहे. राम शिरसाट आमच्या सोबत क्रिक हिरोजच्या माध्यमातून ऑनलाईन स्कोरर म्हणून जोडलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. धाव इथे नसेल. धावफलकावरती धावा 5. पहिलं षटक सुरू असताना डुबेरे स्ट्रायकर्स हा संघ करतोय क्षेत्ररक्षण. मागच्या सामन्यामध्ये डुबेरे स्ट्रायकर संघाला विजय मिळाला होता. या स्पर्धेमध्ये त्यांनी पहिला विजय मिळवला. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर गणित गुरु निमगावचा संघ पहिला विजय त्यांनीही मिळवला होता. 2 विजय त्यांनी मिळवले या स्पर्धेमध्ये. 1-5 गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सचिन उगले तयार आहेत. यावेळेस देखील स्वीप करण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील डॉट आलाय. गोलंदाज सचिन उगले यांचं कौतुक असेल. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात फक्त 5. एक फलंदाज बाद असताना 1-5 अशी धावसंख्या आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. दुसरं षटक सुरू होईल आणि गोलंदाजी करण्यासाठी माणिक ढोले येतील.
पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. पहिलं षटक संपलं. धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा धावफलकावरती आहे. डुबेरी स्ट्रायकर संघाने टॉस जिंकला होता आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाहूयात हा निर्णय सार्थ ठरेल का ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. माणिक ढोले यांना आमंत्रित करण्यात आलं. स्ट्रायकर एंडकडे जर आपण पाहिलं तर जितू पाटोळे आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल, खूप चांगला बॉल इथे दरम्यानच्या कालावधीत एक धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. 22च्या मदतीने ती धाव आली आहे. मागच्या 1-2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं ऑल इंडिया ओपन 40+ ची स्पर्धा मुंबईतील बदलापूर या ठिकाणी झाली. तिथे RCC नाशिक हा संघ आपला खेळला आणि त्या संघामध्ये जितू पाटोळे यांना देखील आम्ही खेळताना पाहिलं. आणि फक्त खेळताना पाहिलं नाही तर जितू पाटोळे यांनी खूप चांगली बॅटिंग देखील त्या ठिकाणी केली. 6 चेंडू 12ची गरज असताना तिथे त्यांनी संघाला सामना देखील जिंकून दिला. ते जितू पाटोळे आहेत. नॉस्ट्राईक एंडकडे आपण त्यांना पाहतोय. 6 धावा. आपल्याचा बॉल हवेत जरूर खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती येताना पाहायला मिळतील. एकच धाव येते. आणि जितू पाटोळे यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पिंपळगाव बसवंत मध्ये डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार देखील त्यांनी खेळलेले आहेत आणि एक शतक देखील त्यांनी बनवलेलं आहे. असे अनेक विक्रम त्यांच्या नावावरती आहेत. जितू पाटोळे यांना आपण पाहतोय स्ट्रायकर एंडकडे. माणिक ढोली तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. त्यावेळेस बॅटची बाहेरची कडा, फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल चाललाय. तिथे आहे क्षेत्ररक्षक, मिळते एकच धाव. गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. आतापर्यंत मोठा फटका आलेला नाहीये. 9 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. त्या 9 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर एकही चौकार नाहीये. आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना धावा बनवण्याची एक सुवर्ण संधी असते आणि याही परिस्थितीमध्ये गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी अचूकता दाखवली गोलंदाजीमध्ये. माणिक ढोले तयार आहेत. त्यावेळेस आउटसाइड ऑफ पंच पाहूयात काय निर्णय देत आहेत. त्यांच्या निर्णयाची असेल प्रतीक्षा आपल्याला. मला वाटतं तिसऱ्या पंचांची मदत घेतील इथे की चेंडूचा टप्पा कुठे आहे ते मात्र बघितलं जाईल. वाईड आहे की नो आहे ते मात्र चेक केलं जाईल. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने वाढली आहे. धावफलकावर 9 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. माणिक ढोले गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा तयार होतील. यावेळेचा बॉल स्वीप केलाय जरूर परंतु तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलेत. पकडला झेल आणि सुनील शेळके यांना देखील स्वस्तात माघारी जावं लागतं. अजून एक विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. दुसरी विकेट आली आहे. सुनील शेळके देखील बाधून परतलेत. दुसरा धक्का बसला फलंदाजी करणाऱ्या गणित गुरु निमगाव संघाला 9 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जितू पाटोळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. त्यांच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा असतील आज या मॅच मध्ये. तर नवीन फलंदाज वैभव शेलार मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. सिन्नर स्पोर्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून आपण सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पाहतोय. 7व्या पर्वामध्ये आपण या क्रिकेटच्या स्पर्धेला अनुभवतोय. आज 6वा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा. जशी जशी ही स्पर्धा पुढे जाते तशी तशी रंगतता देखील या स्पर्धेची वाढते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य सातत्याने आपल्याला बघायला मिळत आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा झाल्यात. गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं
तर माणिक डोली पुन्हा एकदा तयार होतील, ज्यांना एक यश मिळालंय. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे एक यश मिळालं होतं. सुनील शेळके बाद झाले. वैभव शेलार स्ट्रायकर एनकडे आपल्याला पाहायला मिळतील. पुढे टाकलाय फुलर लेंथवर. याही वेळेस फलंदाजाला रोखून ठेवलंय. फलंदाजाला बंदिस्त करणारी ही लाईन आणि त्याचा वापर सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. डुबेरे स्ट्रायकर्स या संघाचा विचार जर केला तर सुरुवातीला जरी पराभवाला सामोरं जावं लागलं असलं, परंतु आज हा संघ मोठ्या आत्मविश्वासाने उतरलाय. या अगोदर एक विजय देखील मिळवलाय. बॉल हवेत आहे, फटका यावेळेस देखील मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगले करताना बघायला मिळाले. बॅकवर्ड पॉइंट वरून क्षेत्ररक्षक धावत आले चेंडूवर आणि स्वतःवर नाराज देखील आहेत. हा झेल मी पकडू शकलो असतो, हीच भावना त्या रिॲक्शन मधून दिसून आली. 2 ओव्हर संपल्या. 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 10. फलंदाज धावसंख्या झाली 11. शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली आहे आणि ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. बरोबर ना? 2 ओव्हर 10 झाल्यात, माफ करा. 2 ओव्हर नंतर 10. 2 फलंदाज बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक, STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. ऑपरेटर म्हणून सातत्यानं सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आमच्याशी जोडलेले आहेत DJ मयूर सिन्नर. मयूरजी साळेकर यांचं देखील विशेष आभार असेल. कुठलंही शुभ कार्य असू द्या, लग्न समारंभ असू द्या, वाढदिवसाचा सोहळा असू द्या, अवश्य आपण मयूर साळेकर यांच्याशी संपर्क करा. बॉल हवेत आहे आणि यावेळेस तोच क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. विकेटचं बटन झालंय. फलंदाज वैभव शेलार बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. तर सचिन उगले आलेत आणि याही ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवर विकेट मिळवून दिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू किशोर तपासे यांना आपण पाहू शकता. आज त्यांची उपस्थिती गणितगुरू निमगाव संघासाठी नक्कीच बघायला मिळते. यावेळेचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डावा पाय पुढे टाकला होता आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 10. इथून पुढे आता स्ट्रगल करावा लागेल, इथून पुढे आता संघर्ष करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. 3 बाद 10 अशी धावसंख्या झाली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ आपण पाहतोय मार्गस्थ आहे. सचिन उगले वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक टाकतायत. यष्टांच्या पाठीमागे व्यस्त असलेले आपल्याला महेश डावरे बघायला मिळतील. महेश डावरे यांच्या बाबतीत आपण सातत्यानं चर्चा करतो की मैदानावर व्यस्त असलेला खेळाडू, आणि हे फार गरजेचं असतं. प्रत्येक खेळाडूंसोबत तुम्ही चर्चा करता, प्रत्येक खेळाडूला तुम्ही फील्ड प्लेसमेंट कशा पद्धतीनं सेट करायची त्यावर चर्चा करता. यावेळेस ड्राईव्ह केलाय, सुंदर फटका आहे. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक एकच धाव तिथे प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. 11 धावा धावफलकावर जितू पाटोळे स्ट्रायकर एंड कडे आलेत. 3 बाद 11. इथून पुढे कशा पद्धतीने ते खेळत आहेत ते बघणं देखील फार गरजेचं. विकेट पडल्यानंतर संयमाकडे जावं लागतं आणि ते पाहूयात ते कशा पद्धतीने बॅटिंग करतील. खोलवर टप्प्याचा बॉल. याही वेळेस तोच क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आहे. रिटर्न चांगला होतोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1ने वाढली आहे. धावफलकावर 12. 3 बाद 12 अशी धावसंख्या. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये या दुपारच्या सत्रामध्ये लढत आहेत. लॉफ्ट केलाय बॉल हवेत आहे. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. लॉफ्टेल कव्हर ड्राईव्ह, परंतु तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एकच धाव आली आहे. एका बाजूला गणितगुरू निमगाव, दुसऱ्या बाजूला डुबेरे स्ट्रायकर्स. या 2 संघांमध्ये ही लढत आहे. या अगोदर या स्पर्धेमध्ये अनेक संघर्षमय लढती बघायला मिळाल्या. हा सामना देखील त्याच दिशेने जाईल. यावेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होईल बदल. धावा झाल्या 14.
3 बाद 14 धावसंख्या. तिसरं षटक सुरू असताना आपण पाहतोय आडव्या बॅटने बॉलला खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेट चेंडूवरती आलाय. एकच धाव मिळेल. ओव्हरचा खेळ इथे देखील संपलाय. 3 ओव्हर झाल्यात आणि 3 ओव्हर नंतर धावसंख्या 15 झाली आणि एकही चौकार आलेला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. 3 ओव्हर 15. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. 3 ओव्हर नंतर 15 झाल्यात. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात. पहिला चेंडू खराब होता. फुल टॉस होता. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे आणि यावेळेस झेल देखील सुटलेला आहे. आणि झेल कोणाचा सुटलाय? जितू पाटोळे यांचा सुटलाय. संघ चांगल्या स्थितीमध्ये होता. संघ चांगल्या स्थितीमध्ये असताना तुम्ही या चुका करू शकणार नाही. तुम्हाला त्याचा उपद्रव नक्कीच, याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच बघायला मिळू देखील शकतो. 16 झाल्यात. अनेक ढोले आपण पाहू शकतो मैदानामध्ये. या गोलंदाजांना देखील प्रभावित केले आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेस चांगला ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना बॉल बॅकवर्ड पॉइंटला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत मिळेल एकच धाव. सिन्नर टेनिस प्रीमियर लीग पर्व 7 मध्ये आपण आहोत आणि बघता बघता 7 वर्षांची झालेली आपली स्पर्धा आहे. 3 बाद 17. व्हाईट बॉलचा इशारा येईल. आउटसाइड द ऑफ. एक धाव मिळेल. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या 18. चौथं षटक सुरू आहे. किशोर तपासे आणि जितू पाटोळे हे 2 अनुभवी खेळाडू. खरं तर या दोन्ही खेळाडूंच्या बाबतीत जर विचार केला तर अनुभव त्यांच्याकडे मोठा आहे. यावेळेस मिड विकेटला बॉलला खेळलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन. एकच धाव तिथे आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. एकच धाव आली कारण इथे जोखीम घेणं हे उचित ठरणार नाही या परिस्थितीमध्ये. त्यामुळे एकच धाव आली आहे. 19 धावा एखाद्या भागीदारीकडे जाण्याचा प्रयत्न आहे. ओव्हर नंबर 4 सुरू असताना ड्रिंक्स देखील रेडी ठेवायचे. त्यावेळेस चेंडू वाईड असेल. खराब चेंडू येतोय. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने पुढेच एकदा पुढे जाईल 20 या आकड्यावर. या 20 पैकी बऱ्याचशा धावा अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये देखील आल्यात. मानिक पुढेच एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. फुल टॉस. याही वेळेस बॉल बॅटवरती प्रॉपर येऊ शकलेला नाही आणि जाईल लॉंग ऑन कडे. एकच धाव येते. खेळायचा होता फटका मिड विकेटला गेला. लॉंग ऑनच्या दिशेने मिळाली एकच धाव आणि फुल टॉस चेंडू होता. खरं तर या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा इरादा तर बनवला होता. समोर उडवलाय बॉल. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. वाह, जबरदस्त एफर्ट. प्रयत्न तर खूप चांगले आहेत परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे तर जातोय आणि यस, पहिला षटकार आलाय जितू पाटोळेंच्या बॅटमधून. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. खूप चांगला फटका होता. लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला खेळला. तिथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील खूप चांगले केले परंतु झेल होऊ शकलेला नाहीये. षटकार आला. धावसंख्या वाढली. धावा झाल्यात 27. 3 बाद 27. चौथं षटक सुरू आहे. माणिक ढोली यांचा हा शेवटचा बॉल या स्पेल मधला. शेवटचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलाय. फुलर लेंथ वर टाकला होता. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जाईल. तिथे आहेत क्षेत्ररक्षक. मिळते फक्त एकच धाव. ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. 4 ओव्हर संपल्यात. 4 ओव्हर नंतर धावा झाल्यात 28 आणि फलंदाज बाद आहेत 3. या स्पर्धेमध्ये ड्रिंक्स ब्रेकचं सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर सतीश नेहे साहेब यांच्या माध्यमातून पाणी सौजन्य आहे आणि NV फार्मा कंपनी माळेगाव MRDC यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये
सौजन्य ड्रिंक्स ब्रेकचं देखील आहे, त्यांचे विशेष आभार. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य, जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. मनपूर्वक शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक सुपरहिट स्पर्धा. एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 4 ओव्हर संपलेले आहेत. 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 28. 3 फलंदाज बाद आहेत. गणित गुरु निमगाव हा संघ प्रथमतः करतोय फलंदाजी. टॉस जिंकला होता. डुबेरे स्ट्रायकर संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करण्यासाठी गणित गुरु निमगाव संघाला त्यांनी आमंत्रित केलं होतं आणि आतापर्यंत सुरुवात खूप चांगली झाली आहे. 3 फलंदाज लवकर बाद झाले. धावसंख्या 28 झाली आहे. ड्रिंक्स ब्रेक देखील इथे संपलाय आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये संदेश देखील महत्त्वपूर्ण पाठवला गेला असेल. माणिक गुरुळे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे गोलंदाजी करण्यासाठी. आपण त्यांना पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये माणिक गुरुळे यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. समोर जितू पाटोळे यांचं आव्हान आहे. ओव्हर नंबर 5 इथे सुरू होत असताना पहिला बॉल घेऊन माणिक गुरुळे तयार आहेत. हो, यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक धाव मिळते अतिरिक्तच्या साह्याने आणि मला वाटतंय रिव्ह्यूची मागणी देखील करण्यात आलेली आहे. या व्हाईट बॉलला चॅलेंज केलंय आणि फिल्डिंग करणारी टीम या ठिकाणी रिव्ह्यूची मागणी करते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अर्थात रिव्ह्यू अनसक्सेसफुल या ठिकाणी ठरतो आहे. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलकावर धावा जर पाहिल्या तर 29 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेल्या आहेत. लॉफ्ट केला यावेळेचा बॉल लॉंग ऑन आणि मिड विकेटला भेदण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मिळालं यश. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषा पार निघून जाईल. एक चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 33. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि गुरुळे तयार आहेत. त्यावेळेस देखील ओव्हर द बॉलर हेड समोर बॉलला खेळलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला यावेळेस भेदलंय आणि हा चेंडू देखील सीमारेषा पलीकडे लागोपाठचा हा दुसरा चौकार येतोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड 4 रन्स. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. 2 फटके आलेत आणि ते दोनही फटके बिटवीन द गॅप खेळले गेलेत. 2 चौकार देखील पाहायला मिळत आहेत. धावसंख्या झाली आहे 37 धावा. याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. बॉल हवेत आहे आणि हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. जितू पाटोळे यांच्या बॅट मधून येतोय षटकार.
झेल सुटला होता आणि त्यानंतर आलेल्या धावा आहेत 6 धावा. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. 2 चौकार आणि 1 षटकार माणिक गुरुळे यांच्या या ओव्हरमध्ये आलाय. धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचलेली आहे. एक जीवदान मिळालं होतं खरं तर जितू पाटोळे यांना. आणि आपण सातत्यानं चर्चा करतो की ज्या ज्या वेळेला फलंदाजांना जीवदान मिळतात ते रंग उधळतात. त्यावेळेस पुढे सरसावले, थोडस पदल आलीत ते केलं आणि बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे दाखल होईल. माणिक गुरुळे यांच्या विरुद्ध प्रचंड हल्ला केला जातोय. अजून एक चौकार. पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 19 धावा खर्च करण्यात आल्या. धावसंख्या झाली आहे 47. सुरुवात जरी खराब झाली असली परंतु इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग देखील होताना बघायला मिळते. आणि पुरुष एकदा आता मॅच मध्ये पुनरागमन करताना आपण गणित गुरु निमगावच्या संघाला देखील पाहतोय. शॉर्ट बॉलचा वापर केला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक यावेळेस चूक होणार नाही. विकेटचं बदल होत आहे. माणिक गुरुळे यांनी संघाला विकेट देखील मिळवून दिली आहे. जरी माझ्या विरुद्ध धावा आल्या असल्या परंतु त्यानंतर त्यांनी संघाला विकेट देखील मिळवून दिली आहे. फलंदाज बाद जितू पाटोळे यांना माघारी जावं लागतं. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. वार पलटवार बघायला मिळतील आपल्याला या सामन्यामध्ये. टीट फॉर टॅक्ट. ईट का जवाब पत्थर से और बल्ले का जवाब गेंद से. तेच चित्र आपण पाहिलं. या अगोदर बॅट बोलली जरूर परंतु त्यानंतर माणिक गुरुळेच्या चेंडूने विकेट देखील मिळवून दिली आहे. चांगला झेल तिथे पकडला गेला आहे बॅकवर्ड पॉइंटला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. न्यू बॅटर गणेश दिघे यांना आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच मिळवली होती आज गणेश दिघे यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये. पाहूयात या मॅच मध्ये ते कसे खेळत आहेत ते देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 4/47 किशोर तपासे यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला अवजुरे उभे आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्याकडे संयम आहे. गणेश दिघे यांना आपण पाहू शकता. इथून पुढे कशा पद्धतीने ते खेळत आहेत ते पाहणं देखील फार गरजेचं ठरेल माणिक गुरुळे गोलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या झाली आहे 47. 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 5चा खेळ अंतिम टप्प्यामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ. व्हाईट बॉलचा इशारा. मिस्टर एक्स्ट्राज भरपूर खर्च झाल्या. अतिरिक्त धावा बऱ्याचशा आल्या या ओव्हरमध्ये या इनिंग मध्ये. धावसंख्या 48. त्यावेळेसचा बॉल हलक्या हाताने कट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव मिळेल. ओव्हरचा खेळ संपेल. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 49 धावा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. गणित गुरु पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 5 ओव्हर संपल्यात. 5 ओव्हर नंतर 49 धावा गोलंदाजी करण्यासाठी संघाचे आयकॉन येतील. अर्थात एक प्रमुख खेळाडू महेश डावरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 झालेले आहेत. सिनियर टेनिस प्रीमियर लीग आपण सर्वजण अनुभवत आहे. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची ही क्रिकेटची स्पर्धा आहे. ही फक्त स्पर्धा नाही आहे तर ही एक भावना आहे, इमोशन्स आहेत. कारण इथे जिंकल्यानंतरचा जो आनंद आहे ना तो लाखो रुपये देऊन सुद्धा मिळणार नाही. ओहो, बॅटची कडा घेतली होती जरूर परंतु यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत होता. त्याने प्रयत्न चांगले केले. एक जीवदान देखील मिळाले इथे गणेश दिघे यांना. धावसंख्या स्थिरावली आहे. धावफलकावर 49 धावा. वेळेचं देखील बंधन आहे. तुम्हाला निर्धारित वेळ दिलाय त्या वेळेमध्येच इनिंगचा खेळ तुम्हाला संपवणं देखील गरजेचं राहील. 6वं षटक सुरू असताना आपण पाहतोय पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती आलाय. महेश डावरे यांना आपण पाहतोय गोलंदाजी करताना.
चांगला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आहे क्षेत्ररक्षक, पकडला जातोय झेल. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच मिळवणारे गणेश दिघे यावेळेस स्वस्तात बाद होत आहेत. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. 6वं षटक आता सुरू होतोय आणि 6व्या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूंचा विचार जर केला तर पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर विकेट मिळाली. अर्थात पहिल्या चेंडूवर देखील एक संधी होती, परंतु तिथे त्या संधीचं सोनं झालेलं नाहीये. परंतु दुसऱ्या चेंडूवर संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं करण्यात आलं. 5/49 धावा. ओव्हर नंबर 6 सुरू आहे. नवीन फलंदाज सागर कहांड मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्यांना देखील सिद्ध करावं लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय, संपर्क नाही. डॉट बॉल येत असताना ऑर्थोडॉक्स स्पिनर आहेत. लेदर बॉलचा मोठा अनुभव आहे महेश डावरे यांच्याकडे आणि आज खूप चांगला खेळ देखील करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या काही सामन्यांचा विचार जर केला तर महेश डावरे स्पेशल फेल ठरले होते, परंतु आज चांगला खेळ करतायत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे देखील राहिला. मिड ऑफला क्लिअर केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 6. सागर कहांड यांचा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. खूप चांगला फटका खेळला. इनसाइड आउट आउटस्टँडिंग षटकार मिळाला. ओहो, यावेळेस वेगळाच प्रयत्न केला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यामध्ये यश मिळालं नाही जरूर, परंतु 22च्या मदतीने एक धाव मिळाली. धावसंख्या एकीने वाढली आहे. 56 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 6चा खेळ अंतिम टप्प्यामध्ये असताना गणित गुरु निमगाव त्यांच्या विपक्षामध्ये इन ऍक्शन आहे डुबेरे स्ट्रायकर, जो या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळतोय. डुबेरे स्ट्रायकरचा संघ स्वीप करण्याचा प्रयत्न इथे देखील राहिला. पुढे टाकला होता बॉल. ओहो, डायरेक्ट हिट तर झाली आहे आणि फलंदाज सागर कहांड यांना माघारी जावं लागतंय. विकेट. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक. बोला. नवीन फलंदाज चला, कारण रनआउट तर आहेच. फेअर डिलिव्हरी. ओव्हरचा खेळ संपतो आहे. 6 ओव्हर संपल्यात आणि धावा झाल्यात 56. 6 फलंदाज बाद. दिवस क्रमांक 6. 6 बाद 56 धावा 6 ओव्हर नंतर. 7वं षटक सुरू होतंय आणि 7वं षटक टाकण्यासाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहणार आहोत जगदीश रानडे यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. 7वं महत्वपूर्ण षटक ते आता हाताळतील. इथून पुढचे 12 चेंडू फार निर्णायक ठरतील या सामन्यामध्ये. कशा पद्धतीने मात्र खेळ केला जाईल, पुढे कसा हा सामना जातोय ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा आहेत. राहुल
राहुल नरवडे आणि किशोर तपासे हे दोन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. 12 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये उपस्थित झालेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. जगदीश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. बघूयात समोर किशोर तपासे आपण पाहू शकता. 6 बाद 56 झाल्यात. ओव्हर नंबर 7 ला सुरुवात. बॅकफुटला जाऊन बॉलला खेळले. फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये आहेत. चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतील. उचलला चेंडू फेकला तोपर्यंत मिळते एकच धाव. धावसंख्या 1ने वाढली. धावा झाल्यात 57. थोडासा सावध खेळ आपल्याला या इनिंग मध्ये बघायला मिळाला जरूर. काही सामने कमी धावसंख्येचे देखील झाले. काही सामने मोठ्या धावसंख्येचे होताना बघायला मिळाले. कमी धावसंख्येचे सामने देखील रोखण्यामध्ये अनेक संघांना यश आलं. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यामध्ये अनेक संघांना यश आलं. असे अनेक सामने आपल्याला पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव मिळते अतिरिक्तच्या साह्याने. धावसंख्येमध्ये बदल. धावा झाल्या 58. 58 रन्स. ओव्हर नंबर 7 चा खेळ आपण पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना लॉफ्ट केला. यावेळेचा बॉल हवेत आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होता जरूर, परंतु बॉल निघून जाईल त्याच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पलीकडे. पंचांच्या निर्णयाची आहे प्रतीक्षा. बिल्डिंग पाहायला मिळाली आणि हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य देखील आहे. या स्पर्धेमध्ये अनेक चांगले क्षेत्ररक्षक आपण पाहिले, परंतु चेक करावं लागेल. पंचांची मदत आपण घेतोय तिसऱ्या पंचांची. पाहूयात काय निर्णय असेल. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी चेंडू अडवलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 2च धावा येत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 64 धावा धावफलकावरती आहे. 64 रन्स. लॉस ऑफ 6 विकेट. यावेळी चांगला बॉल. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूची वाट पाहिली होती. लेटकट करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क झालेला नाहीये. प्लेट अँड मिस. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. समोर ब्लॅक स्क्रीनच्या समोर उभे असलेले प्रेक्षक आपल्याला विनंती आहेत आपण थोडंसं तिथून बाजूला सरका. थँक्यू. यावेळेचा बॉल देखील आपण पाहतोय अगदी कॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट तिथे बघायला मिळाली. 2च्या साह्याने धावसंख्या वाढली आहे. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 66 धावा 6 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. 7 ओव्हर नंतर 66 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा.
शेवटचे 6 चेंडू या पहिल्या डावातले आता बाकी असणार आहेत आणि या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील, कारण महेश डावरे गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या, 1 विकेट त्यांना मिळाली होती आणि त्यांना पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलेलं आहे. 6 बाद 66 धावा, दिवस क्रमांक 6. चांगला बॉल यावेळेस देखील कव्हरच्या दिशेने बॉलला हलक्या त्यानं पुश केलाय. एक धाव कंप्लीट करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही, एकच धावेल आणि धावसंख्या वाढली. 67 धावा धावफलकावरती झाल्या. राहुल नरवडे आणि किशोर तपासे यांना आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. हे दोन फलंदाज इथून पुढे कशा पद्धतीने धावा जमा करतील ते पाहणं गरजेचं. फुलर लेन पुढे टाकला होता, खूप चांगला बॉल यावेळेस. 1 धाव येते आणि ती 22च्या मदतीने येते. धावसंख्या 68 आकड्यावर. गोलंदाजांनी इथे फलंदाजांना आपल्यावर वर्चस्व निर्माण करून दिलेलं नाहीये. गोलंदाजी खूप चांगली राहिली, परंतु एक डिफेंडेबल टोटल देखील उभी राहिली. 68 धावा धावफलकावर झाल्या. यावेळेस फ्लिक केलाय, बनगडाचा खूप चांगला वापर आहे आणि बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे. फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल सीमारेषा पार, चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. चौकार आणि धावसंख्या वाढली आहे. 72 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. महेश डावरे यांच्या विरुद्ध एक सुंदर फटका आला किशोर तपासेंच्या बॅटमधनं. धावसंख्या 72. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता, यावेळेस लॉफ्ट केलं होतं बॉलला, चेंडूला फोर्स केलं, त्या दरम्यान मिळते एकच धाव. परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला, परंतु दुसरी धाव मिळणार नाहीये. फलंदाज राहुल नरवडे यांना माघारी जावं लागेल. विकेट मिळते, फलंदाज धावबाद. चेक केलं जाईल. रन आउट. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा.
तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन उद्योग भवन सिन्नर प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक पहिली धाव कंप्लीट आहे. नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज धावबाद आहे, म्हणजेच एक धाव येते आहे. धावसंख्या 73. शेवटचे 2 चेंडू अजूनही येणं बाकी आहे. पाहुयात महेश डावरे तयार आहेत. यावेळेचा बॉल मिड विकेटला खेळला आहे. शॉर्ट मिड विकेट चेंडूवर देणार आहे. तोपर्यंत एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाही. शेवटचा एक चेंडू आता या पहिल्या डावातला शिल्लक असणार आहे. गणित गुरु निमगाव आणि दुसऱ्या बाजूला डुबेरे स्ट्रायकर असा सामना आपण पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करत असताना गणित गुरु निमगावचा संघ आपल्याला बघायला मिळतोय. संघाने आतापर्यंत 74 धावा बनवल्या. शेवटचा एक चेंडू या पहिल्या डावातला बाकी आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न केला होता. धावबाची इथे देखील एक संधी आहे. व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय पंचांच्या माध्यमातून आणि फलंदाज धावबाद देखील आहेत. रिव्ह्यू देखील संपलेला आहे. रिव्ह्यू संपलेला आहे फिल्डिंग टीमचा. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. शेवटचा एक चेंडू अजूनही येणं बाकी आहे. किशोर दबासे आता स्ट्रायकर एंडकडे. नवीन फलंदाज आपण जर पाहिलं तर मैदानावर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. समाधान शेवटचा बॉल असेल या डावातला. चांगला बॉल. याही वेळेस महेश डावरे यांच्या माध्यमातून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येत असताना ओव्हरचा खेळ संपलाय. 8 ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे 75. जिंकण्यासाठी बनवायच्यात 76 धावा डुबेरे स्ट्रायकर संघाला.
पाहायला मिळेल. 48 चेंडू आणि विजयासाठी 76 धावेंची गरज. लेस दिबले पंचांचा आला जाईल इशारा. सामन्याला होती सुरुवात. अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, त्यामुळे आता वेळ वाचवणं गरजेचं असेल. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया लोवर फुलट स्वरूपाचा होता, बॅट वरती येऊ शकत नाही. इथे निर्धाव चेंडू आणि चांगली सुरुवात गोलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. वेळ वाचवणं तितकाच गरजेचं असेल. वेळेचं महत्त्व वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळच्या सत्रामध्ये योग्य भावात विकला जातो तो संध्याकाळी रद्दीच्या भावात विकला जातो, हा इतिहास आहे. त्यामुळे समय किसी का गुलाम नाही होता, हम सब समय के गुलाम है. वेळेला महत्त्व द्या, मनापासूनची विनंती असेल. पहिले 2 चेंडू किशोर अफलातून करताना पाहायला मिळालाय. पहिले 2ही चेंडू निर्धाव आहेत. इथे खुलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत 1 धाव आणि 1 धावेबरोबर स्विस बँकेचं खातं इथं उघडलं जात आहे. अर्थात 1 धाव धावफलकावरती आहे. डुबेरे स्ट्रायकर्स 76 धावसंख्येचा पाठलाग एकतर आली आहे, 75 अजूनही बनवायचे आहेत. आणि त्यासाठी कष्ट आणि कष्ट मैदानाच्या आतमध्ये घ्यावेच लागतील. क्षेत्र कोणते असू द्या, कष्टाला तुम्हाला पर्याय नाहीये. आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसणार आहे. कष्ट करावेच लागतील, कष्ट घ्यावेच लागतील. पुन्हा एकदा एक सिंगल डीप कव्हर क्षेत्रामध्ये येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा धावफलक पुढे जाते. 2 धावा. शांत प्रकारचं वातावरण. पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु किशोर अफलातून गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करतायत. हा देखील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयास होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा होताना पाहायला मिळणार नाही. एसट्यांच्या पाठीमागे 3 क्षेत्ररक्षक आपलं काम चोख बजावतायत, जबाबदारी पार पाडतायत. आणि इथं देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी किशोर तपासे मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. हा देखील चेंडू इथे हलकीशी एच. अभिषेक फटांगरे स्वस्तामध्ये परततोय. धक्का क्रमांक पहिला. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. पहिला धक्का अभिषेकच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. बडी मछली जाल में अगदी ज्या विकेटच्या शोधामध्ये संघ होता, ती विकेट पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाली. षटक संपते पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 बाद 2 धावा धावफलकावरती आहेत. 42 चेंडू 74 विजयाचं समीकरण. ही पहा होर संपली. या होरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. धावफलकावरती 2 धावा आहेत. 42 चेंडू 74. अजूनही विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. समुद्रातील तुफानांपेक्षा मनातील वादळ ही अधिक भयानक असतं. ती निर्माण होऊ देऊ नका. आता वादळी खेळी करायची आहे आणि विश्वास वाढवावा लागेल. आत्मविश्वासाने खेळावा लागेल. इथं देखील मिस टाइम शॉट आणि याच बरोबर गणेश दिघेला देखील यश मैदानाच्या आतमध्ये मिळालं जात आहे. धक्का क्रमांक 2 शुभम माळी तंबूच्या आश्रयाला. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 2 बाद 2 धावा धावफलकावरती आहे. अगदी सुरुवातीच्याच काळामध्ये संकट आणि संकट मैदानावरती डुबेरे स्ट्रायकर संघावरती येताना पाहायला मिळत आहेत. संकटांना सामोरं जावं लागेल. संकटांना मात्र आव्हान द्यावं लागेल आणि मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. न्यू बॅटर महेश धावरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील.
कशा प्रकारचं कामकाज महेश करणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. नेहमीच आम्ही सांगत असतो आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. आयुष्यावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आज इतिहास घडवायचा आहे आणि त्यासाठी प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजतोय. गणेश, हा चेंडू देखील भन्नाट वेगावरती स्वार होत आहेत गोलंदाज गणेश दिघे. इथे देखील निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. पहिलं षटक आपण पाहिलं, त्या षटकामध्ये कमालीची गोलंदाज किशोरने करताना पाहिली, तर इथे गणेश दिघे देखील कमालीची गोलंदाजी आहे. हा चेंडू देखील अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती नक्कीच बोटांची किमया होताना देखील पाहायला मिळाली. अगदी शॉट फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना देखील पाहायला मिळतो. एक सिंगल आली आहे, 3 धावा आहेत. अक्षरशः बेड्या घातल्यात, अक्षरशः बांधून ठेवलंय. धावत संख्येला ब्रेक लावण्याचं काम आज गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. गणेश दिघे पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. स्ट्राईकच्या दिशेने पंकज भालेराव आहे. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. शून्यातून विश्वाची निर्मिती करत असताना जी मजा असते ना, ती आयत्या पिठावरती रिगाटे ओढण्यात नसते. इथे शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. 76 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये कडवी झुंज ही द्यावीच लागेल, यात मात्र शंका नाही. गणेश टू पंकज, हा चेंडू देखील तेच तर्रार फलंदाजाची पापणी लवते चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. कमालीची गोलंदाजी गणेश दिघे मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. सकाळच्या सत्रामध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब या खेळाडूने आपल्या नावावरती बोललेला आपण पाहिलाय आणि ह्याही मॅच मध्ये एक जबरदस्त कामकाज पाहायला मिळेल. गणेश दिघे पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे लोवर फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, फार मोठी दरी आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे वादळ वारा. चालन चौकार, पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. या इनिंगचा पहिला चौकार येताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती 7 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज सज्ज होतील. गणेश, हा चेंडू देखील तेच तर्रार टप्पा खाल्यानंतर अगदी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. फलंदाजाला चेंडू समजू शकत नाही. इथे देखील निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. दरम्यानच्या काळामध्ये सिन्नर टेनिस प्रीमियर लीगच्या निमित्ताने अगदी विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अविस्मरणीय चवीची अनुभूती नक्कीच कालच ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चाखायला मिळाली. हॉटेल विठू माऊलीचे असणारे सर्वात सर्व आदरणीय सतीजी दिघोळे साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. आणि खरं तर सुरुची भोजन त्यांच्या माध्यमातून काल आम्हाला सर्वच ऑफिशियल टीमला चाखायला मिळालं. त्यांचंही मनापासून स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने मी करेल. हार्दिक स्वागत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. व्हाईट बॉल आहे किंवा नाही, तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून अगदी टेनिस क्रिकेटला देखील आधुनिकता येताना पाहायला मिळते. सोन्याचे दिवस टेनिस क्रिकेटला येताना पाहायला मिळत आहेत. लाईव्ह प्रक्षेपण अनेक स्पर्धांचं नक्कीच होताना पाहायला मिळतं आणि त्याद्वारे रिव्ह्यू प्रत्येक संघाला नक्कीच जो मिळाला जातो आणि आधुनिकता टेनिस क्रिकेटमध्ये येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू येतोय. षटक संपतात. 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 7 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी जर पाहिलं तर 36 चेंडू आणि 69 धावा. हॉटेल विठू माऊली संचालक हॉटेल विठू माऊली आदरणीय कैलास शेठ आव्हाड, त्याचप्रमाणे संचालक आदरणीय शंकरजी आव्हाड आणि संचालक हॉटेल विठू माऊली खरं तर विविध प्रकारच्या भोजनाची व्यवस्था माफक दरामध्ये विठू माऊली या हॉटेलमध्ये नक्कीच चाखायला मिळेल. उपस्थित मान्यवरांचं मनापासून स्वागत असेल, हार्दिक स्वागत असेल.
36 चेंडू 69 धावा विजयाचं समीकरण आहे. गोलंदाज संघासाठी तिसरं तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन किशोर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पहिलं षटक यशस्वी किशोरचं आपण पाहिलं, 2 धावा अवघ्या खर्च केल्या, एक विकेट देखील घेताना पाहायला मिळाले किशोर. तर या षटकामध्ये कशा प्रकारचं कामकाज केलं जाईल, जबाबदारी प्रत्येक खेळाडूवरती आहे. जबाबदारी प्रत्येकाला पार पाडायची, आपल्या संघासाठी खेळायचं, आपल्या गावाच्या नावासाठी खेळायचंय, स्वतःसाठी खेळायचंय. म्हणून नक्कीच सिनियर टेनिस प्रीमियर लीग 2024 मध्ये अनेक खेळाडू सातत्याने घडताना पाहायला मिळालेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक सिंगल तर घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नसेल. एका धावेच्या मदतीने 8 धावा आहेत. 8 रन ऑन बोर्ड, 8 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 8 8 2 मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट, कारण धावफलकावरती धावा आहेत 8. 8 रन ऑन बोर्ड. शेवटचे 35 चेंडू बनवायच्यात, 68 धावा. सामन्याचं समीकरण नक्कीच वारंवार बदललं जात आहे. इथे समोरच्या दिशेने आक्रमण चढवलंय, तिथे फार मोठी दरी आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु चेंडू सीमारेषा फोडेल. धावा येथील 4. सनसनीत खणखणीत चौकार. फोरन पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धावफलकावरती 12 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. किशोरवरती आक्रमण पंकज करतायत. हे आक्रमण सातत्यपूर्ण गरजेचं असेल. आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट करा, सराव सातत्याच्या गोष्टीमध्ये गरजेचं असतं. हा चेंडू अगदी आपण पाहूया, भन्नाट भन्नाट वेगाचा. पंच हात फैलावतील आणि इथे कळवलं जाते व्हाईट बॉल आहे. दंडित केले गोलंदाजाला एका अवंतर धावेने. धावफलकावरती 13. इथे देखील लोवर फुलटॉस, समोरच्या दिशेने आक्रमण चढवलंय. झेल घेण्यासाठी प्रयत्न प्रयास कोणत्याच प्रकारचा नसेल. खिलाडी के मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेषा फरार. 4 रन चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार पंकज भालेरावच्या बॅट मधून येत आहेत. किशोर वरती केलं जाते आक्रमण. इथे समोरच्या दिशेने हवाई हल्ला, मजबूत बल्ला आणि हवाई हल्ला. पंकज भालेरावच्या बॅट मधून एक बिग 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 सिक्सर. 6 रन. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटका. धावफलकावरती 23 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आक्रमणाला सुरुवात पंकज भालेराव मैदानाच्या आतमध्ये करतोय. हे आक्रमण संघासाठी गरजेचं होतं. ते आक्रमण आता मैदानाच्या आतमध्ये पंकज भालेराव करताना पाहायला मिळेल. इथं देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयास. चेंडू हवेत उंची तर घेतोय. क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. इथे 1+1 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतील. धावफलकावरती 25 धावा आहेत. अशा अपेक्षा पल्लवित होताना पाहायला मिळतात. दुबेरे स्ट्रायकर संघाच्या सुरुवातीच्या काळामध्ये संघ थोडासा अडचणीत सापडला होता, परंतु पंकज भालेराव नावाचा तारणहार संघाला सापडलाय आणि मैदानाच्या आतमध्ये खिंड लढवतोय. जबरदस्त लढाई मैदानाच्या आतमध्ये रंगणार. 31 चेंडू बनवायच्यात, 51 धावा. अजूनही विजयाचं समीकरण. इथं देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. टिप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल तर घेतली आहे. फेकी अचूक आहे. एका धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने पुढे सरसावेल. षटक संपतायत. 3 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. या षटकामध्ये 19 धावा किशोरच्या गोलंदाजीच्या माध्यमातून येताना पाहायला मिळाल्या. समीकरण बदलेल. शेवटचे 30 चेंडू बनवायच्यात 50 धावा. ही पहा, ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. यानंतर मॅचचा टॉस ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण करणार आहोत. गुळवंत नाईट रायडर्स त्यांच्या विरोधामध्ये
सायल रॉयल्स या दोन संघांमध्ये यानंतरची लढत जी आपल्याला आजच्या दिवसभरामधली शेवटची लढत पाहायला मिळेल. बोथ कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. अगदी ड्रिंक ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तीस चेंडू 50 धावा विजयाचं समीकरण जरूर अजूनही पाहायला मिळत आहे. परंतु पंकज भालेराव आपलातून खेळी 8 चेंडू 21 धाब्यांची खेळी पंकजची आहे. महेश मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. 3 चेंडू खेळले 2 धाव संख्येवरती अजूनही मैदानाच्या आतमध्ये नॉनस्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. हे दोनही फलंदाज आज खिंड लढवणार का? सामना महत्वपूर्ण आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे कमालीचा येतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. खिंड लढवायची आहे. स्वराज्याकडे घेऊन जाईल. बाजी प्रभू देशपांडेंनी खिंड लढवली होती. पावन खिंडीचं युद्ध आपल्या सर्वांना ठाऊक असावं. अगदी जोपर्यंत तोफेंचा आवाज माझ्या कानावरती येत नाही ना तोपर्यंत मी देहत्याग करणार नाही असे स्वतःच्या मनाला ठणकावून सांगणारे बाजी प्रभू देशपांडे होते. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक मावळ्याप्रमाणे इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला लढावं लागेल. हा चेंडू अगदी आपण पाहूया. भन्नाट वेगाचा स्विच हिटचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट. अठ्ठावीस चेंडू बनवायचे 50 धावा. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव डॉट येताना पाहायला मिळालेत. गोलंदाज शुभम तांबे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतात. स्वतः गोलंदाज चेंडू अडवतील. एका धावेने समाधान मानावं लागते. 26+1 अर्थात 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. लीग बायच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे. 27 धावा आहेत. आता चेंडू शिल्लक असतील. बॅटकडे अर्थात 27 धावा आहेत धावफलकावरती. 27 चेंडू उर्वरित आहेत. बनवायच्यात 49 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. शुभम तांबे. स्ट्राईकला महेश. डावकर हाताचा फलंदाज आहे. महेश स्ट्राईकच्या दिशेने. हा चेंडू अगदी आपण पाहूया. धावपट्टीच्या खूप बाहेर असावा. पंच नो बॉल घोषित करतायत आणि इथे अवांतर धाव संघाला मिळाली जाईल. एक ऑक्टोबर 2007 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिट हा नियम लागू झाला आणि तदनंतर फलंदाजांची दिवाळी म्हणून या चेंडूकडे पाहिलं जातं. इथे दिवाळी साजरी होणार का? हा चेंडू अगदी आपण पाहूया. स्पेअरकटचा एक देखणा स्ट्रोक पाहायला मिळतोय. तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल पॉवर हिटचा कोणत्याच प्रकारचा फायदा घेता आला नाहीये. एका धावेने समाधान मानावं लागतंय दोनही फलंदाजांना. 29 या धावसंख्येवरती धावफलक पोहोचलाय. शेवटचे 26 बॉल बनवायच्या 47 धावा. गोलंदाज सज्ज होतील. शुभम. हा चेंडू देखील इथे तेज तरणार वेगावरती स्वार होत आहेत गोलंदाज शुभम तांबे. इथे देखील निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. वेगवान गोलंदाजीचा नजराना शुभम तांबे. अवघ्या 5 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च केल्यात. एक अतिरिक्त स्वरूपात आहे. अतिरिक्त चेंडू येऊन देखील एक कमालीची गोलंदाजी शुभमची पाहायला मिळाली आहे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. इथे टप्पा खाल्यानंतर उसळी घेणारा पाहायला मिळाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. अवघ्या 3 धावा या षटकामध्ये येत आहेत. षटक संपली जातील. 4 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील 24
आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या धावा 47. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. STPL चा खेळ रंगलाय खास. पाहूया नवीन सामन्यासाठी कोण होतंय टॉस का बॉस. माननीय सागर भाऊ जाधव यांकडून टॉस का बॉस. सुपरहिट स्पर्धा STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज अप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. आपल्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे संगम ट्रेडिंग कंपनी, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय भुराराम शिरवी. तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने लोगो प्रायोजक सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी लोगो प्रायोजक सौजन्य देणारे आर्यन कंस्ट्रक्शन, उद्योग भवन सिन्नर, प्रोप्रायटर माननीय रामकुमार रॉय यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने STPL च्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. ड्रिंक ब्रेक देखील मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. आता मॅच पुन्हा एकदा ऑन होतीये. पंकज भालेराव आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर संघासाठी 5वं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं षटक जितू पाटोळे सज्ज होताना पाहायला मिळतील. प्रचंड असा अनुभव नक्कीच या गोलंदाजाच्या खांद्यावरती आहे. 24 चेंडू 47 धावा विजयाचं समीकरण. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे बरेचसे सफल झाले होते फलंदाज. पंचांकडे हलकंसं अपील होताना पाहायला मिळालं. अपील फेटाळलं जात आहे. इथे निर्धाव चेंडूची घोषणा. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 12.26च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया हलके क्षेत्राने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल. पंकज भालेरावकडे वारंवार स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न महेशचा असावा. सिंगल नक्कीच येताना पाहायला मिळेल. 30 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 22 चेंडू अजूनही उर्वरित आहे. 46 धावा विजयासाठी अजूनही गरजेच्या आहेत. इथे आक्रमण येणाऱ्या काळामध्ये होणं गरजेचं असेल. हा चेंडू अगदी आपण पाहूया. तेज दर्रार अचूक टप्प्याची गोलंदाजी आज गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. या अगोदर शुभम तांबेची गोलंदाजी आपण पाहिली. वारंवार ब्लॉकहोल स्वरूपाचे मारे त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाले. आणि इथे देखील जितू पाटोळे गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत आणि अगदी ब्लॉकहोल स्वरूपाचेच मारे पुन्हा एकदा होताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सरळ जाईल. डीप कव्हर सीमा रेषेच्या अगदी बाहेर. 6 धाव्यांसाठी सिक्सर. हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. धावफलक षटकाराच्या मदतीने 36 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. इथे हेच आक्रमण संघासाठी अर्थात डुबेरे स्ट्रायकर्स या संघासाठी गरजेचं असेल. आणि पंकज भालेराव ते आक्रमण करताना पाहायला मिळेल. 36 धावा आहेत. 20 चेंडू 40 विजयाचं समीकरण. जुना बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
मॅच बॉल आलेला आहे. वीस चेंडू 40 धावा विजयाचं समीकरण पाहायला मिळत आहे. महत्वपूर्ण मॅच 5व्या क्रमांकाच्या आजच्या दिवसभरामधली मॅच आपण पाहतोय. हा चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या स्टेजच्या खूप दूरवरती राहतो. व्हाईट बॉल. मुख्य पंच गणेशजी जगताप सरांचा इशारा आला जाईल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने 37 ऑन बोर्ड. 37 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया अचूक टप्प्याचा. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच अपील फेटातील आणि इथे दीर्घाव चेंडू पुन्हा एकदा येताना पाहायला मिळेल. 19 धावा 39 धावा अजूनही ज्या गरजेच्या असतील 19 चेंडूंमध्ये. खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पॉइंटला क्षेत्ररक्षक लाजवाब होत आहे. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न प्रयास. 2 धावा इथे देखील यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. षटकं संपतायत. 5 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 39 धावा. 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुबेरे स्ट्रायकर संघ आपण पाहतोय. 39 बनवल्यात. 18 चेंडू आणि 37 बनवायचे आहेत. ही पहा ओव्हर संपली. या स्पर्धेच्या निमित्ताने रोटरी डिस्ट्रिक्ट 30-30 2025-26 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन सन्माननीय नाना शेवाळे, संचालक समर्थ ज्यूस नाशिक रविवार कारंजा यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होत आहे. त्याचबरोबर माजी गव्हर्नर सन्माननीय रोटेरियन राजेंद्रजी भांबरे साहेब या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन होत आहे. या दोन्ही मान्यवरांचं सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने आणि सिन्नर टेनिस प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय किरणजी वाघ साहेब उपस्थित आहेत. अध्यक्ष किरणजी भंडारी साहेब उपस्थित आहेत. इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब उपस्थित आहेत. त्याचबरोबर सन्माननीय अण्णा गोरडे साहेब देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. हॉटेल विठू माऊलीचे आमचे सतीशजी दिवळे साहेब आपण देखील यायचे. आपण देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित. रोटेरियन सदगीर साहेब हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित. रोटरीचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी जोंधळे साहेब उपस्थित आहेत. या सर्वच मान्यवरांचं सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आणि या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण यानंतरच्या मॅचचा टॉस करतोय. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये यावं आणि टॉस देखील या ठिकाणी संपन्न होईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला गोवंश नाईट रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला सायाळे रॉयल्स या दोन संघांमध्ये टॉस होतोय. गोवंश नाईट रायडर्स आणि सायाळे रॉयल्स या दोन संघांच्या दरम्यान असणार आहे टॉस. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 17 चेंडू 31 धावा. एक षटकार महेशच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालाय आणि षटकाराने 45 धावा धावफलकावरती. 17 चेंडू 31 अजूनही बनवायचे आहेत. गणेश दिघे इथे कमबॅक करणारे चेंडू हाताळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गणेश टू महेश. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. लोअर फुलटा दिशा दिली आहे आणि हा देखील चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4 धाव्यांसाठी षटकारा पाठोपाठ चौकारे. फुरन पाहुणी मौका. हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. थँक्यू. टॉस देखील संपन्न झालाय. सायाळे रॉयल्स या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि मान्यवरांना विनंती राहील आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं आणि सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या स्पर्धेचा आपण आनंद घ्यावा. थँक्यू. ओव्हर टू अनिकेतजी गुंजाळ सर. मनापासून धन्यवाद. टॉस देखील संपन्न होतोय. मान्यवर मंडळी अगदी मान्यवरांचा शामियाना उभारलाय आणि संध्याकाळचं सत्र मात्र या स्पर्धेचं 6व्या दिवसाचं आपल्याला पाहायला मिळेल.
धावफलकावरती 49 धाबा आहेत. 16 चेंडू 27 विजयाचं समीकरण. महेश देखील आक्रमण करायला सुरुवात करतायत. गणेश दिघेवरती होते आक्रमण. इथे देखील आडा बॅटने चेंडू खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चेंडू अडवला जाईल. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयास नाही. एका धावेने समाधान. संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 76 धावेंचा पाठलाग करत असताना 50 धावा डुबेरे स्ट्रायकर संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतील. शेवटचे 15 चेंडू बनवायच्या 26 धावा. 15 चेंडू 26 धावा विजयाचं समीकरण. महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. एका बाजूने गणित गुरु निमगाव तर दुसऱ्या बाजूने डुबेरे स्ट्रायकर्स. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. कारण हे क्रिकेट सिन्नर तालुक्याचा आहे. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचा आहे आणि या स्पर्धेची खासियत आहे प्रत्येक सामना रंगला जातोय. पंकज भालेराव सेट ऑन दी फायर. प्रीमिंडस मॅक्झिमम सिक्सर. चरण फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. जखमा एक नाही लाग झाल्या माझ्या काळजाला. आला तर येऊ दे राग तुझ्या काळजाला. पण एक दिवस माझ्या काळजाची आग लागेल तुझ्या काळजाला. आग लावणारी फटकेबाजी पंकज भालेराव मैदानाच्या आतमध्ये करतोय. अब तक 56. शेवटचे 14 चेंडू बनवायचे 20 धावा. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे? हा देखील चेंडू बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. चेंडू अडवला जाईल. सिबा मिडविकेटच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षक होत आहे. धावफलक अगदी आपण पाहूया. एका धावेच्या मदतीने 57 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं जातं. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 13 बनवायच्या 19 धावा. 13 चेंडू 19 धावा. तर 19 चेंडू खेळलाय पंकज. 37 धावसंख्येवरती वैयक्तिक आहे. महेश 10 चेंडू खेळलेत. 15 धावसंख्येवरती वैयक्तिक आहेत. गणेश दिघे पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया. बॅटची हलकीशी एज. ईट का जवाब पत्थर से. फलंदाज होतोय बाद. महेशला इथं परतावं लागेल. धक्का क्रमांक 3. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खासगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. सिन्नर नाशिक सुपरहिट स्पर्धा. STPL मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे. यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. STPL चे बँकिंग पार्टनर. या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय आपल्या सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने. सर्वात अगोदर रोटरी डिस्ट्रिक्ट 30-30 2025-26 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन सन्माननीय नाना शिवाळे आणि संचालक समर्थ ज्यूस नाशिक रविवार कारंजा. एक सुप्रसिद्ध ब्रँड समर्थ ज्यूस नाशिकचे संचालक देखील आहेत. त्यांचा सन्मान इथे संपन्न होतोय अध्यक्ष किरणजी भंडारी साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पुढचा सन्मान होईल माजी गव्हर्नर रोटेरियन सन्माननीय राजेंद्रजी भांबरे साहेब यांचा सन्मान होईल. उपाध्यक्ष सिन्नर स्पोर्ट असोसिएशन इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पुढचा सन्मान आहे सन्माननीय सदगीर साहेब यांचाही सन्मान होतोय आणि हा सन्मान करण्यासाठी कैलासजी शिंदे यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते सदगीर साहेबांचा किरणजी वाघ साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. आदरणीय सदगीर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानंतर अध्यक्ष सुरेशजी जोंधळे रोटरी क्लब ऑफ सिन्नर अध्यक्ष सुरेशजी जोंधळे साहेबांचा सन्मान देखील होईल आणि हा सन्मान करण्यासाठी कैलासजी शिंदे आपल्याला विनंती आपण जोंधळे साहेबांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. जोंधळे साहेबांचा सन्मान आपण करावा. त्यानंतर पुढचा सन्मान असेल थँक्यू
साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेच्या निमित्तानं दिला. आपलं या स्पर्धेच्या निमित्ताने पुनश्च एकदा मनपूर्वक आभार, मनपूर्वक धन्यवाद. जाऊयात मॅचच्या दिशेने ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. शुभम तांबेला पुन्हा एकदा आमंत्रित केले मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर यशस्वी गोलंदाजी याची पाहिली आपण, परंतु इथे बोक्याच्या शरी कबालीची गोलंदाजी करावी लागेल. इथे आडव्या बॅटने चेंडू खेळलाय, लोअर फुलटच चेंडू होता, अगदी मिडविकेटच्या दिशेने खेळून काढलाय. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त पाहायला मिळाली, परंतु बॅकअपचं काम लाजवाब होईल. एका धावेने समाधान. 58 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 18 बॉल विजयासाठी बनवायच्या, अजूनही 18 धावा. 11 चेंडू आणि 18 धावा. अकरा चेंडू 18 धावा विजयाचं समीकरण. अकरा चेंडू 18 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज शुभम. दबाव दडपण प्रेशर जरूर आहे, कारण एक जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त फॉर्म मध्ये पंकज पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूने नितीन आले. शून्यातून विश्वाची निर्मिती करायची इथे दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. अगदी फायनल क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. फेकी अचूक आहे. तोपर्यंत 1+1 2 धावा इथे देखील यशस्वी येतील. 60 धावा संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचे 10 चेंडू बनवायच्या. 16 धावा 10 चेंडू. दुबेरे स्ट्रायकर्स की दुसऱ्या बाजूने गणित गुरु निमगाव. कोण बाजी मारेल या मॅच मध्ये, कोणता संघ विजय मिळवेल, यासाठी चुरशीची लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार. खरं तर सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक सामना रंगतदार होतो. अगदी कित्येक सामने शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना देखील आपण पाहिलेत. आजचा दिवस 6वा आणि पहिला सामना आपण पाहिला आज. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोहोचला होता. इथं देखील आक्रमण. चेंडू हवेत, टिपला जाईल. नितीनला परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय तो चौथा. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. 60 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. न्यू बॅटर सौरभ भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दुसऱ्या बाजूने पंकज भालेराव आहेत. 9 चेंडू 16 धावा विजयाचं समीकरण. परंतु शुभम तांबे अफलातून गोलंदाजी याही षटकामध्ये करतोय. 1.3 षटकांचा खेळ आतापर्यंत शुभम तांबेने हाताळलाय. अवघ्या 6 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट देखील घेताना पाहायला मिळालेत. कमालीची गोलंदाजी आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये सिन्नर तालुक्यातून हा सितारा देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चमकताना पाहायला मिळेल. अफलातून गोलंदाजी शुभम तांबे. पुन्हा एकदा रनअप मध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल. अगदी 10-12 पावलांचा रनअप आणि तदनंतर वेगवान गोलंदाजीचा नजराना नक्कीच या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. शुभम. हा चेंडू देखील बॅकफुट मध्ये सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. एका धावे बरोबर धावफलक 61 ह्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 8 चेंडू 15 धावा विजयाचं समीकरण. प्रयत्न करावेच लागतील. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न करावेच लागतील, मार्ग आपोआप तयार होतील, परंतु त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, कष्ट आणि कष्ट हे मैदानाच्या आतमध्ये घ्यावेच लागतील. लढाई क्रिकेटची रंगली जाते. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयास. चेंडू उंची घेईल क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली येत आहेत. टिपला जाईल झेल. बडी मछली जाल में. पंकज भालेराव बॅक टू द पॅव्हेलियन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी.
तुमच्या अनमोल सौजन्याने STPL 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद. तर विकेटच्या शोधामध्ये संघ होता, ती विकेट शुभमच्या रूपाने शुभमच्या गोलंदाजीच्या माध्यमातून मिळाली जाते. अर्थात पंकजला परतवण्यामध्ये यश, परंतु एक जबरदस्त खेळ पंकजचा पाहायला मिळाला. न्यू बॅटर सचिन उगले मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये मित्रांनो. फार मोठी बॅटिंग लाईनअप असणारा हा संघ आहे डुबेरे स्ट्रायकर्स. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नाहीये. 7 चेंडू बनवायच्यात 15 धावा. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया मिडन क्षेत्रामध्ये चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल तर घेतली, दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न प्रयास आणि इथे अगदी आपण पाहूया धावांसाठी धावाधाव होताना पाहायला मिळाली. हॅलो चेक. या ठिकाणी हॉटेल विठू माऊलीचे ओनर सन्माननीय सतीशजी दिघोळे साहेब देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत आणि सतीशजी दिघोळे साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आपण संपन्न करतोय. मी अध्यक्ष सुरेशजी जोंधळे साहेब, रोटरी क्लब ऑफ सिन्नरचे अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचे अध्यक्ष सन्माननीय सुरेशजी जोंधळे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सतीशजी दिघोळे साहेब, हॉटेल विठू माऊली, अतृप्त जेवण आणि मनासारखा स्वाद ज्या हॉटेलचा आहे आणि काल ज्याचा अनुभव आम्ही सुद्धा घेतलाय, हॉटेल विठू माऊलीचे सन्माननीय सतीशजी दिघोळे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान आपल्याला मोठ्या प्रमाणावर आहे आणि सातत्यानं सतीशजी दिघोळे साहेबांचं योगदान या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला राहतं. हॉटेल विठू माऊली सन्माननीय सतीशजी दिघोळे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत, मनापासून धन्यवाद. थँक्यू. नॉट डिलिब्रेट, अर्थात 2 धावा इथे यशस्वी असतील. सचिन भाऊ उगले मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांनी जर सामना विजय करून दिला तर आदरणीय नवनाथजी विगे साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं प्राइज आहे. 6 चेंडू 13 धाव्यांची गरज. 7 षटकांमध्ये 63 बनवल्यात. 6 चेंडू 13 बनवायचे आहेत. स्ट्राईकच्या दिशेने सौरभ भगत, तर गोलंदाजी मार्कवर शेवटचा आणि अंतिमचं षटक जितू पाटोळे सज्ज होताना पाहायला मिळतील. अनुभव प्रचंड मोठा आहे. इथे बॅकफुटमध्ये सरकले, दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. गलीच्या दिशेने 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरा धावतात. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे यशस्वीरित्या येताना पाहायला मिळतील. धावफलक पुढे सरसावेल. 65 ऑन बोर्ड. 65 धावा आहेत. शेवटचे 5 चेंडू बनवायच्यात. 11 धावा. 5 चेंडू 11 धावा विजयासाठी गरजेच्या असतील. लढावं लागेल. मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ नहीं होता, जिनके हौसलों से उड़ान होती है. हौसले बुलंद करावे लागतील. सामना महत्वपूर्ण आहे. 5 चेंडू 11.
लोवर फुलटा चेंडू इथे आक्रमक चढवलाय, वन हँडेड कॅच आणि इथे सौरभ भगतला परतवण्यामध्ये यश येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 6. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नितीन रायते. जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलाय. सुशांत थोरात क्षेत्ररक्षण करतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण, कारण जर पाहायला गेलं तर विरोधी दिशेने सूर्यकिरण नक्कीच पाहायला मिळत आहेत. डोळ्यांवरती प्रकाश झोत फार मोठ्या प्रमाणावरती होता, परंतु अवघड झेल सोपा केला आणि त्यानंतर वन हँडेड कॅच पाहायला मिळाला. 4 चेंडू 11 धाव्यांची गरज. गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे पंचांकडे अपील उचलून धरलाय आणि नितीनला आल्यासरशी परतावं लागेल. धक्का क्रमांक 7. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा STPL या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. समीकरण वारंवार बदललं जातंय. जितू पाटोळे काय गोलंदाजी आहे. 40+ खेळाडू आहेत. जितू पाटोळे कित्येक वर्ष सिन्नर तालुक्याच्या क्रिकेटची सेवा करणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि आज देखील तीच लय, तोच ताल, तोच सूर मैदानाच्या आतमध्ये त्यांना गवसलाय की काय. पुन्हा एकदा जबरदस्त कामकाज जितू पाटोळेचं पाहायला मिळेल. अनुभव फार मोठा आहे. महाराष्ट्र पोलीस आहेत. कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेटची सेवा करताना पाहायला मिळालेत. गोलंदाजीच्या माध्यमातून इथं देखील मैदानाच्या आतमध्ये आला आणि जगदीश आपल्या नावाचा डंका वाजवतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे, भंडाऱ्याचा नाद, वारे फकड्या, टाक उचल की टाक. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहारावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. जगदीश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्या सरशी अकराळ विक्राळ भूमिका मैदानाच्या आतमध्ये घेतोय आणि इथे आक्रमणाला सुरुवात करताना पाहायला मिळेल. षटकार आलाय. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. धावफलकावरती 71 धावा आहेत. शेवटचे 2 चेंडू 5 धाव्यांची गरज. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. शनोशनी रंग बदलणारा सामना. शेवटचे 2 चेंडू 5 धाव्यांची गरज. गोलंदाज जितू पाटोळे सज्ज. स्ट्राईकला जगदीश. 2 चेंडू 5. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक वारेच्या वेगात चेंडू पर्यंत येत आहेत. एक वेगवान सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नसेल. एका धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 72 धावा आहेत. शेवटचा 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. जर इथे 3 धावा पळून पूर्ण झाल्या तर सामना टाय होईल आणि सुपर ओव्हर पाहायला मिळेल. परंतु चौकार जर आला तर नक्कीच डुबेरे स्ट्रायकर संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करेल. परंतु एखादा डॉट बॉल गणित गुरु निमगाव संघाला नक्कीच या सामन्यावरती विजय मिळवून देईल. कोण बाजी मारेल. श्वास रोखून ठेवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये. धडधड प्रेशर क्रिकेट रसिकांचा वाढू लागलाय. एका बाजूने गोलंदाज जितू पाटोळेवरती दबाव आहे. दुसऱ्या बाजूने सचिन उगलेवरती दबाव आहे. इथे श्वास रोखून ठेवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत सामना जनरल वॉर्ड मध्ये होता. आता जाऊन पोहोचला ICU मध्ये. धडधड 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 प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. श्वासाशिवाय जगणं होईल. मोडलेल्या पंखांशिवाय उडणं होईल आणि एक दिवस तेलाशिवाय मातीचं जळणं देखील होईल. श्वास रोखून ठेवणारा सामना. 1 चेंडू 4. हा चेंडू समोरच्या दिशेने ब्लॉकहोल स्वरूपाचा 12-1 तर घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न प्रयास. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. 2 धावा पळून पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का. हा प्रयत्न झालाय आणि इथे तिसरी धाव घेत असताना फलंदाज धावची स्वरूपात बाद होतोय. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आणि या सामन्यावरती
गणित गुरु निमगाव संघाने विजय मिळवलाय. खूप खूप असं अभिनंदन. अवघ्या एका धावेने नक्कीच डुबेरे स्ट्रायकर संघ पराभूत होताना पाहायला मिळाला, परंतु एक जबरदस्त लढत त्यांची देखील पाहायला मिळाली. मनापासून कौतुक दोनही संघांचं असेल. क्रिकेट भूमीचे शूर आम्ही पुढेच आमची धाव, तडाखेबंद कामगिरीतून कोरलंय गणित गुरु निमगाव हे नाव. एसटीपीएल मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय शांताराम आहिरे सर, गणित पुस्तकाचे प्रशासक व गणित गुरु युट्यूब चॅनल, ज्या युट्यूब चॅनलचे 1.85 मिलियन सबस्क्रायबर आहेत. माननीय तुळशीराम कांडेकर सर, किट पार्टनर क्रिस्टल लाईन इंटेरियर अँड मॉड्युलर किचन, प्रोप्रायटर इंटेरियर डिझायनर माननीय प्रियंका शिंदे व माननीय कृष्णा शिंदे, गणित गुरु निमगाव. मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय आणि 2 षटकांमध्ये 2 विकेट घेत 21 धावा खर्च करणारे, तर फलंदाजी करत असताना 14 चेंडूंमध्ये 32 धावा, 3 चौकार, 2 षटकार ज्यांच्या बॅट मधून आपण पाहिले. ओल्ड इज गोल्ड. जीतू पाटोळे सर ठरतात मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल प्रेझेंटेशन